दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे 3 आमदार असताना राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देण्याचा चुकीचा निर्णय त्यांनी घेतला। त्यामुळे सत्तांतर झाले। यात रायगडमधील 3 आमदारांचे मोठे योगदान होते। आता महायुतीचे सरकार आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीत राहून विश्वासघात करणाऱ्या तटकरे यांच्याच घरात पालकमंत्रीपद देणार असाल तर तटकरे कुटुंबाला आम्ही स्वीकारणार नाही। यात आमचा राजकीय अस्त झाला तरी पर्वा नाही, अशी रोकटोक भूमिका कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे। पण तरी सुद्धा त्यावेळेस रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच होतं, उदयजी सामंतांकडे। त्यामुळे ते शिवसेनेकडेच पालकमंत्रीपद होतं आणि म्हणून आता ते पुन्हा एकदा शिवसेनेकडे राहावं हीच आमची मागणी होती। आणि तरी सुद्धा अशा पद्धतीने एक सीट असणारे पालकमंत्री त्या ठिकाणी राष्ट्रवादीला देण्यात आलं आणि या गोष्टीचा तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्याच मतदारसंघामध्ये सगळ्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर त्या ठिकाणी आपल्याला कालपासून आज पाहायला मिळाला। रात्रीपासूनच प्रचंड नाराजी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा वरिष्ठांना हे तात्काळ त्या ठिकाणी कळवलं की बाबा जर अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल की आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरीसुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। भले आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो। आम्ही बऱ्याच सीटना सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि म्हणून आज जो काय आता निर्णय स्थगितीचा झालेला आहे तो वरिष्ठांचा आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो की आपण योग्य तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। कारण आम्ही प्रामाणिकपणे या उठावाबरोबर आम्ही राहिलेलो होतो आणि आज महायुतीबरोबर प्रामाणिकपणे राहिलेलो आणि आता तुम्ही विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी पाहिलेली की या निवडणुकीमध्ये 3ही आमदारांना कशा पद्धतीने पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला। महायुती असताना सुद्धा महायुतीतल्या घटक पक्षातील नेत्यांनी केलेला प्रकार होता आणि म्हणून मग हा असंतोष तो राहणारच। आणि त्यामुळेच आम्ही एकच सांगितलेलं होतं की बाबा रे, आम्हाला जर त्या ठिकाणी शिवसेनेला द्यायला जर काही प्रॉब्लेम असेल तर भारतीय जनता पार्टीचा जरी पालकमंत्री झाला तरी आम्हाला त्या ठिकाणी चालणार होतं, परंतु आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री या ठिकाणी कदापि खपवून घेणार नाही, सहन करणार नाही। कारण आमच्याशी झालेली ती बेईमानी आहे, महायुतीत राहून केलेली बेईमानी आहे, त्यामुळे आम्हाला ते कदापि मान्य नाही हे आम्ही जाहीरपणे सांगितलेलं आहे। रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेचे भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या 3ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत टोकाची भूमिका घेतली आहे। त्याचवेळी पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे। राज्यातील सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा गोगावले मंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा होती। आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार असून गोगावले पालकमंत्री व्हावेत अशी सर्व आमदारांची इच्छा होती। तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगितले होते। त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो, परंतु महायुतीत राहून विश्वासघात करणाऱ्या तटकरे यांच्याच घरात पालकमंत्री देणार असाल तर आम्ही विरोध करणारच। पालकमंत्रीपद भाजपला दिले तरी चालेल, परंतु विश्वासघात होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आमदार थोरवे यांनी दिला आहे। लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।